करायचे स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद्दास बोध. दशक 10वा. जगज्योतीनं. समास 4. बीज लक्षण निरूपण नाम. श्रीराम समर्थ. समर्थांनी दशक 10वा जगज्योती आणि त्यामधला समास 4. बीज लक्षण. बीजाची निर्मिती, शरीराची निर्मिती कशापासून होते ते समर्थाने इथं सांगितलेलं आहे. बीजापासून बीज होती आणि मनुष्यापासून मनुष्य होती. इथे या समासामध्ये समर्थांनी सांगितलेलं आहे. बीजाची उत्पत्ती कशी होते, काय होते ते समर्थाने सांगितलेलं आहे. आता पाहू जाता उत्पत्ती. मनुष्यापासून मनुष्य होती, पशुपासून पशु निपजती. प्रत्यक्ष आता समर्थ सांगतात, आपण म्हणतो की आता आपण उत्पत्ती जी बघतोय आणि ते पाहिलं की असं वाटतं की दिसून येते की मनुष्यापासून मनुष्याची उत्पत्ती होते, पशुपासून पशुची उत्पत्ती होते, प्राणीपासून प्राणी होतात. आणि आता हे आपण प्रत्यक्ष पाहतच आहोत. उलटा कधी आपण बघितलंय का? माणसाचा जन्मी कुत्रा आलाय, या कुत्र्याचा जन्मी माणूस आलाय? नाही. जे तुम्ही पेराल तेच उगवेल. मनुष्यापासून मनुष्यच होईल. खेचरे आणि भूचरे, वनचरे आणि जळचरे, नाना प्रकारची शरीरे शरीरापासून होती. म्हणजे या आकाशगामी पृथ्वीवर विचरण करणारे, वनात आणि जळात म्हणजे पाण्यात किंवा जंगलात राहणारे प्राणी यांची नाना प्रकारची शरीरे हे शरीरापासूनच उत्पन्न होतात. प्रत्यक्षास आणि प्रमाण, निश्चयास आणि अनुमान, मार्ग देखोन आदरानं घेऊस नये. समर्थ सांगतात, जी गोष्ट प्रत्यक्ष दिसते तिला प्रमाण देण्याची आवश्यकता नसते. पण जी गोष्ट निश्चित आहे आणि तिच्या संबंधी अनुमान करण्याची जरूर नसते. आणि सरळ असलेला रस्ता कधीच सोडून उगाच आडरान जाऊ नये. विपरीतापासून विपरीत होती, परी शरीराची बोली जेती. शरीरापासून उत्पत्ती होणार नाही. म्हणजे संकरित प्रजेपासून, उदाहरणार्थ खेचर वगैरे जे असतात, म्हणजे संकरित प्रजाच उत्पन्न होते त्यांच्यापासून. आणि पण तीही शरीरापासून. शरीर नसला तर उत्पत्ती होत नाही. इथे दिलंय, विपरीतापासून विपरीत होती, परी शरीराची बोली जेती. शरीर मॅन्डेटरी आहे, शरीर पाहिजे आणि त्याशिवाय उत्पत्ती होऊ शकत नाही. तरी हे उत्पत्ती कैची झाली, कास यासे कोणी केली. जेने केली त्याची निर्मिली, काया कोणे. म्हणजे तरीही उत्पन्न कशी झाली, कोणी केली, का केली, त्याचा देह कोणी निर्माण केला, हे प्रश्न पडलेले आहेत. ऐसे पाहता उदंड लांबले, परी मुळी शरीर कैसे झाले. कास यासी उभारिले, कोण कैसे. आपण जर असा विचार करू लागलो तर ते खूपच लांब लागेल, म्हणजे लांब होईल, प्रोसेस ती लांब वाटेल. पण प्रथम हे शरीर मुळात झाले तरी ते कसे, ते आपल्याला प्रत्यय आल्यावर, म्हणजे प्रथम शरीर झाले तरी कसे, ते कशाचे बनलेले आहे, कोणी केलेले आहे, कसे केलेले आहे, ते आता आपल्याला ऐकायचं आहे. ऐसे हे मागील अशंका, राहत गेली ते ऐका. कदापि जाजू घेऊ नका, प्रत्ययो आली याने. म्हणजे अशी ही सर्व शंका विचारलेली, मागच्या समासात विचारलेली शंका अजूनही तशीच राहिलेली आहे. म्हणून त्याचे उत्तर समोर सांगतात, तुम्ही ऐका, पण प्रत्यय आल्यावर मात्र कधीही दुराग्रह धरू नका.
प्रत्ययाची आहे प्रमाण, मूर्खास वाटे अप्रमाण, पिंडे प्रचित शब्दे जाण, विश्वासासी. म्हणजे प्रत्ययच प्रमाणाला मानला पाहिजे, पण मूर्खाला तो अप्रमाण वाटतो. पण या देहात जीवाला अनुभवामुळेच विश्वास निर्माण होते. ब्रह्मी मूळमाया झाली, त्याची अष्टधा प्रकृती बोलिली, भूते त्रिगुणे कालवली, मूळमाया. ब्रह्मी मूळमाया झाली म्हणजे ब्रह्माच्या ठिकाणी मूळमाया उत्पन्न झाली आणि त्यालाच अष्टधा प्रकृती म्हटलेलं आहे. पण ही पंचमहाभूते आणि त्रिगुण ह्या त्याच्या ठिकाणी असल्यामुळे ही मूळमाया जन्माला आलेली आहे. समजा सांगितले पंचमहाभूते आणि त्रिगुण ही सृष्टी निर्माण झालेली आहे आणि हे सूक्ष्म अंशाने मिसळलेले आहे. ते मूळमाया वायो स्वरूप, वायोमध्ये जाणीवेचे रूप, त्याची इच्छा परी आरोप, ब्रह्मीन घडे. म्हणजे ती मूळमाया जी आहे ती वायुस्वरूप आहे आणि वायूमध्ये फक्त जाणीव असते, तिला आपण स्पर्श नाही करू शकत, ती फक्त जाणीव आहे. आपण जाणू शकतो की वायू आहे. समोर सांगतात जाणीव म्हणजे इच्छा, पण तिचा आरोप परब्रह्मावर करता येत नाही. तथापि ब्रह्मी कल्पिला, तरी तो शब्द वाया गेला, आत्मा निर्गुण संचला, शब्दातीत. तरी पण जर इच्छेचा आरोप परब्रह्माच्या ठिकाणी कल्पिला तर ते म्हणणे व्यर्थ ठरेल, कारण आत्मा हा निर्गुण आहे, सर्वत्र कोंदाटलेला आहे आणि तो शब्दातीत आहे. आत्मा निर्गुण वस्तू ब्रह्म, नाम मात्र ती तुका भ्रम, कल्पुन लाविला संभ्रम, तरी तो लागणार नाही. समोर सांगतात आत्मा म्हणजे निर्गुण ब्रह्म आहे. जितकी नामे आहेत तो सर्व श्रम आहे. कल्पनेने त्याच्यावर श्रमाने नामरूपाचे अवडंबर लादण्याचा कितीही प्रयत्न केला तरी तो सफल होणार नाही. तथापि आग्रह लाविला, जरी धोंडा मारिला आकाशाला, आकाशावरील थुंकला, तरी तो तुटेना. मला सांगतात तरीही आग्रहाने कितीही प्रयत्न केला, आकाशाला दगड मारला किंवा आकाशाला थुंकला तरी ते आकाशापर्यंत पोचू शकत नाही. तैसे ब्रह्म निर्विकार, निर्विकारी लाविता विकार, विकार नासे निर्विकार, जैसे तैसे. मग सांगतात ब्रह्म निर्विकार आहे, त्याला आकार नाही आहे आणि निर्विकार असल्याने त्याच्यावर विकाराचा कोणताही आरोप केलेला, म्हणजे विकाराचा आरोप त्याला केला असता पण ते विकार नाश पावतात. म्हणून निर्विकार ब्रह्म जसंच तसंच आहे, अनंत आहे, अविनाशी आहे, त्याला कोणी नाश पोचू शकत नाही. आत्ता ऐका प्रत्ययो, जाणुनी धरावा निश्चयो, तरीचा पायविजय जयो अनुभवाचा. आत्ता ऐका प्रत्ययो. समोर सांगतात आत्ता प्रत्यक्ष अनुभव सांगतोय, ते नीट जाणून घ्या आणि मनात दृढ निश्चय धरा, म्हणजे तुम्हाला स्वतः अनुभव येईल. माया ब्रह्मी जो समीर, त्यात जाणता तो ईश्वर, ईश्वरा आणि सर्वेश्वर, तयासीच बोलीजे. म्हणजे माया ब्रह्मी जो समीर म्हणजे ब्रह्माच्या ठिकाणी जी वायुस्वरूप मूळ माया आहे तिच्या ठिकाणची जी जाणीव आहे तो ईश्वर आहे आणि त्याच ईश्वराला सर्वेश्वर असं म्हटलेलं आहे. काय सांगितलं आहे? ब्रह्मी माया जो समीर, त्याचं जाणता तो ईश्वर,
म्हणजे ब्रह्माच्या ठिकाणी जे वायू स्वरूप आहे आणि त्याच ठिकाणची जाणीव कळा म्हणजे ईश्वर आहे. तोची ईश्वर गुणासी आला, त्याचा त्रिगुण भेद झाला. ब्रह्म विष्णू महेश उपजला, तये ठाई. म्हणजे त्याच ईश्वरापासून समोर सांगतात, ईश्वरापासून म्हणजे जाणीवेपासून गुणमाया झाली आणि गुणमायापासून रज सत्व तम असं 3 गुण जन्माला आले, त्रिगुण आले आणि त्यातूनच ब्रह्मा विष्णू आणि महेश शंकर भगवान हे उत्पन्न झाले. पहिला ईश्वर म्हणजे जाणीव येते, पहिली जाणीव म्हणजे श्रवण, त्याच्यापासून गुणमाया झाली आणि गुणमायापासून 3 भूते त्रिगुण जन्माला आले, रजसत्व आणि तम, आणि त्यातूनच ब्रह्मा विष्णू महेश हे उत्पन्न झाले. सत्व रज आणि तम हे त्रिगुण उत्तम याचा स्वरूपाचा अनुक्रम माग आणि रोपीला. समर्थ सांगतात सत्व रज आणि तम हे 3 गुण हे त्रिगुण आहेत आणि हे अंतरात्म्यामध्ये 3 गुण असतातच, शरीरामध्ये असतातच, पण जसा जसा त्याचा वापर असेल तसं त्याने त्याच पद्धतीने करावा. आणि या पूर्वी आपण 3 गुणांवर श्रवण केलेलं आहे. मानवाच्या अंतरी, मनुष्य देहाच्या अंतरी हे 3 गुण आहेत, पण आपल्याला वापर कटाक्षपणे करायचे. जाणता विष्णू भगवान, जाणता नेनता चतुरानन, नेनता महेश पंचानन, अत्यंत भोळा. म्हणजे जाणता विष्णू भगवान, तो जाणताय भगवान विष्णू आहे, तो स्वगुण आहे, सत्वगुण आहे. तो जाणताय म्हणून तो विष्णू भगवान आहे. रजोगुण म्हणजे जाणीव नेणीव, जाणीव पण आहे नेणीव पण आहे, तो चतुरानन म्हणजे ब्रह्मदय. आणि तमगुणी म्हणजे शंकर. तमगुण म्हणजे नेणीवयुक्त, नाशी, अत्यंत भोळा, पंचमुख महेश असं आहे. त्रिगुणी कालवले, कैसे होती वेगळाले, परी विशेषण न्यून भासले, ते बोलावी लागती. त्रिगुण म्हणजे हे 3 गुण खरं एकमेकात मिसळलेलेच आहेत, त्यांना वेगळे करणार तरी कोण. पण जे जसे जसे कमी अधिक भासतीला असतं त्याप्रमाणे त्याचे वर्णन करावे लागते. वायूमध्ये विष्णू होता, तो वायू स्वरूपाची तत्वता, पुढे झाला देह धरता चतुर्भुज. म्हणजे मूळ मायेत सत्वगुण रूपाने विष्णू वायुरूपाच निराकार होता आणि तोच पुढे चतुर्भुज देह धारण करणारा झाला. तैसाच ब्रह्मा आणि महेश, देह धरती सावकाश, गुप्त प्रगटा होता तयास वेळ नाही. म्हणजे रजगुणापासून ब्रह्मदेव आणि तमगुणापासून महेश महादेव हे यथावकाश देहधारी झालेले आहेत, पण त्यांना गुप्त प्रगट होण्यासाठी मुळीच वेळ लागत नाही. आता रोकडी प्रचिती, मनुष्य गुप्त प्रगटती, मात्या देवाच्यांच्या मूर्ती सामर्थ्यवंत. समोर सांगतात आत्ता रोकडी प्रचिती, रोकडा अनुभव बघा. मनुष्यसुद्धा जर गुप्त होतात, प्रगट होतात, हे आपल्याला प्रत्यक्ष अनुभवास येते, तर मग सर्व अत्यंत सामर्थ्य संपन्न देवांच्या मूर्ती, मग त्यांना हे अशक्य कसं होईल. देव देवता भूते देवते, चळते सामर्थ्य तेते,
येण्याची नाये राक्षसांते सामर्थ्य कळा देव देवता भूते देवते यांच्या ठिकाणी जर उत्तर अधिक सामर्थ्य आहेच, त्याचप्रमाणे राक्षसांच्या अंगीही त्याच प्रकारचे सामर्थ्य आढळून येते. जोटिंग वायुस्वरूप असती सवेची कुळकुळा चालती खोबरी खारिका टाकून देती अकस्मात. म्हणजे जोटिंग वायुस्वरूपच असतात, ते दिसत नाही, पण माणसाबरोबर चालू लागले की खुळखुळ आवाज मात्र ऐकू येतो. पण ते अचानक खारीक खोबरे वस्तू हे टाकून देतात. अवघेची न्याल अभावे तरी ते बहुतेकांचं ठावे आपल्याला अनुभवे विश्वलोक जाणती. जे आत्ता हे सर्वच खोटे मानल तर श्रद्धा जरी न ठेवली तर त्या गोष्टी होतच राहतात, घडतात. अनेकांना हे माहितीसुद्धा आहे. जगातील लोक आपापल्या अनुभवावरूनच सर्व गोष्टी ठरवतात. ज्यांना जसं दिसतं तेच लोक खरं मानतात. मनुष्य धरती शरीर वेश नाना परकाया प्रवेश माता परमात्मा जगदीश कैसा न धरी. म्हणजे मनुष्य सुद्धा वेगवेगळी शरीर आणि वेश धारण करू शकतो, परकाया प्रवेश करू शकतो. मग तो परमात्मा जगदीश अशा गोष्टी का नाही करू शकत? ते तर देव आहेत. म्हणून वायुस्वरूप देह धरले ब्रह्मा विष्णू महेश झाले पुढे त्याची विस्तारले पुत्र पौत्री. तुम्ही सांगतात म्हणून वायुस्वरूप जाणीवेने हे देह धरले, आणि हे जेव्हा देह धरले तेव्हा ब्रह्मा विष्णू महेश हे झाले, आणि पुढे मुले नातवंडे यांच्या रूपाने तेच विस्तार होत गेले. अंतरिच स्त्रिया कल्पिल्या तो त्या कल्पिताच्या निर्माण झाल्या परी त्यापासून प्रजा निर्मिल्या नाही तर कदा. इथे समोर सांगतात त्यांनी अंतरातच स्त्रियांची कल्पना केली आणि त्या कल्पना करताच त्या निर्माण झाल्या, आणि पण त्यांच्यापासून त्यांनी कधीही प्रजा निर्माण केली नाही. अंतरिच स्त्रिया कल्पिल्या तो त्या कल्पिताच्या निर्माण झाल्या परी त्यापासून प्रजा निर्मिल्या नाही तर कदा. इच्छुन पुत्र कल्पिले ते प्रसंगी निर्माण झाले एक प्रकारे वर्तिले हरिहराधिक. समोर सांगतात हरिहराधिकांनी पुत्रांची कल्पना केली आणि मग त्या ते प्रसंगी निर्माण झाले, आणि या प्रकारे हे 3 देव आहेत, इच्छुक पुत्र आहेत. पुढे ब्रह्माने सृष्टी कल्पिली इच्छेसारखी सृष्टी झाली जीवसृष्टी निर्माण केली ब्रह्मदेव. मग काय झालं? तिघांची उत्पत्ती झाली. ब्रह्मा विष्णू महेश जन्मास आले. मग पुढे काय? मग पुढे ब्रह्माने सृष्टी कल्पिली, म्हणजे सृष्टी निर्माण केली, सृष्टीची कल्पना केली. जशी त्यांची इच्छा होती तशी सृष्टी निर्माण केली. नाना प्रकारेचे नाना कल्पिले इच्छेसारखे निर्माण झाले आधी जोडीचे उदेले अंडज जारकाधिक. म्हणजे नाना प्रकारच्या प्राण्यांची त्यांनी कल्पना केली, पण त्यांच्या इच्छेसारखेच ते निर्माण केले. नंतर त्यांनी सर्व अंडज जारज इत्यादी नर मादी जोडे निर्माण केले. एक जळस्वेदापासून झाले ते प्राणी स्वदेच बोलीजे एक वायुकरिता झाले अकस्मात उद्बीज. म्हणजे एकच जळस्वेदापासून झाले. जळस्वेद म्हणजे घामाच्या जलापासून, उत्पत्तीपासून जे निर्माण होते, घामापासून जे निर्माण होते त्यांना स्वदेज म्हटलेलं आहे. दुसरे वायूमधून अचानक निर्माण झाले त्यांना उद्बीज असं म्हटलेलं आहे. म्हणजे वृक्षादी जे वृक्ष आहेत ते हवेपासून निर्माण झालेले, वायूपासून निर्माण झालेले आहेत, आणि जे जमीन फोडून उगवणारे असतात.
मनुष्याची गौड विद्या, राक्षसांची वडंबर विद्या, ब्रह्म्याची सृष्टीविद्या येणे प्रकारे. म्हणजे मनुष्याची गौडविद्या आणि राक्षसांची वडंबर विद्या, तशीच ब्रह्मदेवाची विद्या आहे, तिला सृष्टीविद्या असे म्हटलेले आहे. काही एक मनुष्यांची, त्यातून विशेष राक्षसांची, त्याहून विशेष ब्रह्मयाची सृष्टीविद्या. आता सृष्टी निर्माण झाली आहे, तर त्यामध्ये मनुष्यांची गौडविद्या काही थोड्या प्रमाणात निर्माण करते. मनुष्यापेक्षा जास्त राक्षस, त्यांची वडंबर विद्या अधिक वस्तू निर्माण करते. आणि त्याच्यापेक्षा जास्त ब्रह्मदेवाची जी सृष्टीविद्या आहे, ती संपूर्ण सृष्टी निर्माण करते. जाणते नेनते प्राणी निर्मिले, वेद वेदोना मार्ग लाविले, ब्रह्मयाने निर्माण केले येणे प्रकारे. म्हणजे ब्रह्मदेवाने जाणते आणि नेणते, जाणीव आणि नेणीव हे निर्माण केलेलं आहे. नंतर वेद निर्माण केलेलं आहे आणि त्यांचं मार्गदर्शनही केलेलं आहे. हे सर्व ब्रह्मदेवाने लिहिलेलं आहे. मग शरीरापासून शरीर झाले, सृष्टी वाढिली विकारे, सकळ शरीर येणे प्रकारे निर्माण झाली. नंतर जेव्हा ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, नंतर शरीरापासून शरीर उत्पन्न झाली आणि सृष्टीचा प्रचंड विस्तार झाला. त्यामुळे अनेक शरीर निर्माण होत गेली, अनेक जीव निर्माण आले. येथे आशंका फिटली, सकळ सृष्टी विस्तारली, विचार पाता प्रत्यय आली यथान्वये. म्हणजे नंतर इथे शंका नाहीशी झाली, आशंका फिटली, सृष्टी याप्रमाणे विस्तार पावली याचा प्रत्यक्ष अनुभव आपल्याला आला. ऐसे सृष्टी निर्माण केली, पुढे विष्णूने कशी प्रतिपाळली, हे विवंचना पाहिली पाहिजे श्रोती. म्हणजे ब्रह्माने सृष्टी निर्माण केली हे आपल्याला समजलं, पण या सृष्टीचा प्रतिपाळ देखभाल विष्णू भगवानने कसा केला हे आपल्याला जाणीवपूर्वक समजून घेता आलं पाहिजे. ते समर्थाने आता आपल्याला सांगितलेलं आहे. सकळ प्राणी निर्माण झाले, ते मूळ रूप जाणून पाळिले, शरीर दैव दैत्य निर्दळिले नाना प्रकारीचे. समोर सांगतात सर्व प्राणी निर्माण झाले, त्या प्राण्यामध्ये सर्वच जीवजंतू, पशुपक्षी, मनुष्य सर्वच. पण या मूळ रूपाने प्रतिपाल केला, म्हणजे प्रत्येक प्राणी जाणीवेनेच संरक्षण करत असतो. आणि स्थूल शरीर घेऊन द्वैतांचा संवार विष्णूने केलेला आहे, विष्णू भगवानने केलेला आहे. नाना अवतार धरणे, दृष्टांचं संहार करणे, धर्मस्थापाया कारणे, विष्णूस जन्म. समोर सांगतात किती ओवी चांगली लिहिलेली आहे. विष्णू भगवानाने नाना अवतार धारण केलेत, पण का? दुष्टांचा संहार करण्यासाठी, धर्मस्थापना कारणे. जिथे जिथे धर्माची स्थापना होईल, स्थापन करायचं असेल, तिथे विष्णूने नवीन जन्म घेतलेला आहे. समर्थ सांगतात जिथे जिथे धर्माची स्थापना होईल, तिथे विष्णूचा अवतार नवीन जन्मास येईल. आणि हा फक्त अवतार विष्णू भगवानच करू शकतो. त्यांचेच अवतार आपल्याला आतापर्यंत झालेले आहेत. पहिला त्यांनी मत्स्य, नंतर वराह, असे भरपूर, श्रीकृष्ण, राम अवतार, असे भरपूर अवतार त्यांनी घेतलेले आहेत. आणि आता पुढे होणार सुद्धा आहेत, कलियुगात पण होणार आहेत. जिथे जिथे कलियुग वाढेल, तिथे तिथे
त्यांचा नाश करण्यासाठी नवीन अवतार घ्यावा लागेल, जन्म घ्यावा लागेल. म्हणून धर्मस्थापनेचे नर ते हे विष्णूचे अवतार, अभक्त दुर्जन रजनीचर सहजची झाले. म्हणजे म्हणून धर्माची स्थापना करणारे सज्जनही विष्णूचे अवतारच जाणावेत. ते तुम्हाला प्रत्येकाचं वेगवेगळं शरीर दिसेल, वेगवेगळे रूप दिसतील, पण ती सर्व अवतार विष्णूचीच आहेत, जे धर्मस्थापनाची स्थापना करणारे आहेत. आणि साहजिकच अभक्त दुर्जन हे राक्षसच जाणवते. आता प्राणी जे जन्मले ते नेनुन संवारिले, मूळ रूपे संवारिले येणे प्रकारे. म्हणजे आता जे प्राणी जन्माला येतात त्यांचा नेणीव या मूळ रूपाने संवार केला जातो. आणि नेणीव म्हणजे अज्ञान, आणि अज्ञानानेच प्राण्यांचा संवार होत असतो. शरीर रुद्र खवळेल ते जीवसृष्टी संवारेल, अवघे ब्रह्मांडीच चळेल संवार काळी. म्हणजे ज्यावेळी प्रलयकाल येईल त्यावेळी महेश म्हणजे शंकर भगवान स्थूल रूपाने खवळेल आणि त्या सर्व जीवसृष्टीचा संवार होईल. आणि एकदा संवार झाला की अखंड ब्रह्मांड जळून भस्मसात होईल. एव उत्पत्त स्थिती संवार, याचा ऐसा आहे विचार, श्रोते घ्यावून तत्पर अवधान घ्यावे. म्हणजे याप्रमाणे उत्पत्ती, स्थिती आणि संवार होत असतो. आणि आता तरी श्रोत्यांनी तत्पर होऊन अवधान घ्यावे. कल्पांती संवार घडेल तेची पुढे सांगी जेल, पंचप्रळय ओळखेल तोची ज्ञानी. म्हणजे कल्पांताच्या वेळी संवार कसा घडेल हे आता पुढे सांगितलेलं आपलं जाईल, पुढे सांगितली जाईल. पण एकूण 5 प्रलय आहेत, पंचप्रलय आहेत, ते पण आपल्याला जाणून घ्यायचं आहे. जो जाणून घेईल तोच खरा ज्ञानी होय. कल्पांती संवार घडेल तोची पुढे सांगी जेल, पंचप्रलय ओळखेल तोची ज्ञानी. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे बीजलक्षण शोधन नाम समास 4. जय जय रघुवीर समर्थ.